अच्छा, असं कधी होऊ शकतं का, की मूठभर तांदुळाने देवालाच विकत घेता येईल? आज आपण सुदामाच्या त्याच कथेबद्दल बोलणार आहोत, जिचा संबंध थेट अक्षय तृतीयेच्या सणाशी जोडला जातो. चला तर मग पाहूया की एका साध्या छोट्याशा भेटीतून कसे अमर्याद आशीर्वाद मिळू शकतात. ही एकच ओळ खरं तर आपल्याला बरंच काही सांगून जाते, की मनापासून दिलेल्या एका अगदी लहानशा भेटीची किंमत किती मोठी असू शकते. तर गोष्ट सुरू होते दोन मित्रांपासून, भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा. त्यांची ही मैत्री घडली होती गुरु सांदीपनींच्या आश्रमात, जेव्हा ते दोघंही विद्यार्थी होते. त्यांची मैत्री इतकी घट्ट कशी झाली? काय होतं त्या मैत्रीत? तर ते अगदी साधे क्षण होते. एकत्र अभ्यास करणं, एकत्र बसून जेवणं, मिळून गुरूंची सेवा करणं, याच छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांचं नातं अतूट बनलं होतं. आणि मग तो दिवस आला जेव्हा शिक्षण संपलं. दोघं वेगळे झाले, पण जाताना श्रीकृष्णाने एक वचन दिलं की ही मैत्री फक्त या आश्रमापुरती नाही, तर ती आयुष्यभरासाठी आहे. आता इथून पुढे कथेला एक वेगळं वळण मिळतं. बघूया कालानुरूप त्यांच्या आयुष्यात काय काय बदल झाले, कारण दोघांच्याही नशिबात जमीन अस्मानाचा फरक होता. म्हणजे बघा, दोघांच्या परिस्थितीत किती किती मोठं अंतर होतं. एकीकडे द्वारकेचे राजे, संपत्ती आणि वैभवात राहणारे भगवान श्रीकृष्ण, आणि दुसरीकडे एक गरीब ब्राह्मण, सुदामा. काळाने त्यांच्या वाटा जणू काही पूर्णपणे वेगळ्या केल्या होत्या. पण, आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, परिस्थिती कितीही बदलली, कितीही वाईट झाली, तरी एक गोष्ट मात्र तशीच राहिली, ती म्हणजे सुदामाच्या मनात असलेलं श्रीकृष्णावरचं अढळ प्रेम आणि त्याची आठवण. आणि मग कथेच्या मुख्य भागाला सुरुवात होते. याचं कारण ठरली सुदामाच्या पत्नीची एक कळकळीची विनंती. विचार करा, घरात काय संभाषण झालं असेल, पत्नी मुलाबाळांच्या भुकेकडे लक्ष वेधतीये, पण पण मित्राकडे जो आता राजा आहे त्याच्याकडे मदत मागायला जाणं, ही कल्पनाच सुदामाला पटत नव्हती. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, मी माझ्या मित्राकडे, राजाकडे रिकाम्या हाताने कसा जाऊ? भेटायला जाताना काहीतरी घेऊन जावं, पण घरात तर देण्यासाठी काहीच नव्हतं. आणि मग बघा, प्रेमापोटी काय घडतं. ती साधी पण जगातली सर्वात अमूल्य भेट तयार झाली. शेजाऱ्यांकडून उसने आणलेले मूठभर पोहे, जे गरिबीत पण फक्त आणि फक्त प्रेमाने एका जुन्या कापडात बांधले होते. चला, आता आपण द्वारकेत पोहोचूया, जिथे या कथेचा सगळ्यात भावनिक क्षण घडणार आहे. पण द्वारकेच्या दारात पोहोचल्यावर सुदामाची थट्टा झाली. त्याचे ते फाटके कपडे आणि मी राजाचा मित्र आहे हे त्याचं बोलणं पहारेकऱ्यांना खरंच वाटलं नाही. त्यांनी त्याला अडवलं. पण जेव्हा ही बातमी कृष्णाच्या कानावर पडली, तेव्हा जे घडलं ते अकल्पनीय होतं. सुदामा, फक्त हे एक नाव ऐकून तो राजा, तो देव सिंहासनावरून उठला आणि अणवाणी पायांनी आपल्या मित्राला भेटायला धावला. यातूनच त्यांच्या प्रेमाची खरी खोली आपल्याला दिसते. आणि हे दृश्य तर हे सगळं काही सांगून जातं. जो त्रैलोक्याचा स्वामी आहे, तो स्वतः आपल्या गरीब मित्राचे पाय धुतोय, त्याच्या पायातले काटे काढतोय. ह्यापेक्षा मोठा विनम्रतेचा आणि सेवेचा आदर्श असूच शकत नाही, नाही का? आता वळूया त्या भेटीच्या देवाणघेवाणीकडे आणि त्यानंतर न बोलता न मागता मिळालेल्या त्या अफाट आशीर्वादाकडे. हा एक खूप हळवा क्षण होता. कृष्णाने मोठ्या प्रेमाने विचारलं, मित्रा, काय आणलंस माझ्यासाठी? आणि सुदामा मात्र ती पुरचुंडी संकोचामुळे लपवत होता. कृष्णाने मोठ्या आनंदाने ते पोहे खाल्ले. पण लक्षात घ्या, तो फक्त पोहे खात नव्हता, तर प्रत्येक घासासोबत तो नकळतपणे सुदामाचं दारिद्र्य संपवून त्याला अकल्पनीय असं ऐश्वर्य बहाल करत होता. येथे कथेमधली उत्कंठा अजून वाढते. सुदामा घरी परत निघालाय, पण मनात काळजी आहे की आपण तर काहीच मागितलं नाही, आता घरी जाऊन पत्नीला काय सांगायचं? आणि मग चमत्कार घडतो. कृष्णानं काहीही न मागता सगळं काही दिलं होतं. जिथे सुदामाची ती पडकी झोपडी होती, तिथे आता सोन्याचा महाल उभा होता. चला तर मग आता ह्या कथेला अक्षय तृतीयेच्या खऱ्या अर्थाशी जोडून याचा समारोप करूया. तर हाच आहे तो संबंध. बघा, सुदामाने ज्या दिवशी ते पोहे पूर्णपणे निस्वार्थ भावनेनं श्रीकृष्णाला अर्पण केले, तो दिवस होता अक्षय तृतीया. आणि म्हणूनच त्याला अक्षय म्हणजे कधीही न संपणारे असे आशीर्वाद मिळाले. या अक्षय शब्दाचा अर्थच मुळी आहे अविनाशी, म्हणजे जे कधीही संपत नाही, ज्याचा कधी क्षय होत नाही. या एका शब्दातच या सणाचं आणि या कथेचं सार दडलेलं आहे.
आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न, ही कथा आपल्याला काय शिकवते? की भौतिक गोष्टींपेक्षा निस्वार्थ प्रेम आणि समर्पणाची भावना कितीतरी मोठी आहे. मग आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले ते मुठभर तांदूळ कोणते आहेत, जे आपण देऊ शकतो?